रजिस्ट्रेशन करते समय सी-टी-टी आणि टी-ई-टी यांच्यामध्ये जर मिसमॅच होत असेल, तफावत येत असेल उमेदवारांच्या नावामध्ये, तर सिंपल उमेदवारांनी काय करावं याच्या संदर्भातला हा शॉर्ट आहे. पोर्टल रजिस्ट्रेशनवरती जायचं आहे. तिथे गेल्यावरती तुमच्या लॉग इनमध्ये जिथे तुम्ही इथे मार्क्स टाकता तिथंच ही सुविधा देण्यात आलेली आहे. रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा हे तुम्हाला करायचं आहे. आणि मित्रांनो, हे लक्षात घे, प्रत्येकाला हीच प्रोसेस करायची आहे. आणि ती हे चेंज इन डेटा केल्यावरती घरी बसून काही होणार नाही आहे. तुम्हाला जायचं आहे तुमच्या विभागातल्या ई-आय-ई-ओकडे, मग ते प्राथमिक असतील किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी असतील, यांच्याकडे जाऊन तुम्हाला तुमचे काही डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. त्याच्यामध्ये टेटचं स्कोअर कार्ड आहे, सी-टी-टीचं स्कोअर कार्ड आहे, जर महिला असतील, लग्न झालं असेल तर गॅझेट असेल, नावामध्ये वगैरे चेंज असेल तर HSCचं मार्कलिस्ट, SSCचं मार्कलिस्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, एवढं सगळं घेऊन तुम्हाला जायचं आहे ते म्हणजे ई-आय किंवा ई-ओकडे. आणि तिथं गेल्यावरती तुमचं हे सर्व आहे ते तुम्ही तिकडे अर्ज करून सबमिट करायचा आहे. अर्ज कसा करावा हा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. तिथे एक फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्वतःचा अर्ज करणार आहात आणि त्यांच्याकडे द्या. विदिन वर्किंग 3 डेजमध्ये तुमची ती रिक्वेस्ट अप्रूव्ह केली जाते. तुम्ही एकदा तिथं, परंतु तुम्ही फक्त रिक्वेस्ट ऑनलाईन दिली म्हणून तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणार नाही आहे. तिथून तुम्हाला रिक्वेस्ट अप्रूव्ह करण्यासाठी तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट, ओळखीचा पुरावा दिला. जसे की आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत, मार्गदर्शक सूचना, त्याच्यामध्ये सुद्धा हे क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. 15 तारखेला, 15 डिसेंबरला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा 6व्या नंबरचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हीच माहिती आहे. ती फक्त मी साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. विदिन 3-4 वर्किंग डेजमध्ये तुमची ती रिक्वेस्ट मान्य केली जाईल आणि तिथून पुढे तेव्हा तुम्ही ते रिक्वेस्ट तुमची अप्रूव्ह केल्यानंतर तुम्ही तुमचा डेटा तिथं भरायचा आहे आणि नंतरच सेल्फ सर्टिफाय करायचं आहे. ज्यांचा सी-टी-टी ज्यांना मार्क्स टाकायचे आहेत त्या सर्वांच्या बाबतीमध्ये हा इश्यूच येतोय. प्रत्येकाला येतोय. काहींचं फक्त नाव आहे, बाकीच्या पुढच्या डिटेल्स नाही आहे. त्या सर्वांनी हेच करायचं आहे. डिजिलॉकरमधून सी-टी-टी सर्टिफिकेट असेल, तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि या पद्धतीची प्रोसेस करून घ्या. आणि अजूनही याच्या संदर्भातले काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. शिक्षकांच्या पोर्टल वरती फॉर्म भरत असताना समस्या सोडवण्यासाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह सेशन, Q&A सेशन, प्रश्न विचारा, कॉल करा, अशा वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण कोणतीही छोटीशी चूक तुम्हाला डायरेक्ट डिस्क्वालिफाय करू शकते. याच्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय आणि आपल्या प्रयत्नाला तुम्हाला नक्कीच फायदा होईल याच अपेक्षेसह जय हिंद.